दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल, सोने हे गुन्हेगारांकडून जप्त करून या वस्तू नागरिकांना परत देण्याचा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत पार पडला। पंचवटी परिसरात देशभरातून भाविक देवदर्शनासाठी येतात। विविध सणांच्या निमित्तानं भाविक पंचवटी परिसरात रामकुंडात स्नानासाठी येतात। पंचवटीतच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। या ठिकाणी शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात आपला भाजीपाला विक्रीस घेऊन येतात। याचाच फायदा घेऊन चोरटे भाविक आणि शेतकरी यांचे मोबाईल, सोने, रोख रक्कम, दुचाकी अशा वस्तूंची चोरी करतात। या चोऱ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात आणि याच प्रयत्नातून काही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून मोबाईल, सोने, दुचाकी असा साधारण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या जप्त केलेल्या वस्तू तक्रारदारांना परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पार पडला। आमच्या इथं मार्केटचा एक मोठा प्रश्न आहे सर, मोबाईल गहाळ होण्याचा किंवा जाण्याचा। ते असे आम्ही 30 मोबाईल, आता त्यात सॅमसंग, ओप्पो, रेडमी अशा चांगल्या कंपनीचे आणि सर्व अँड्रॉइड फोन्स रिकवर केले आहेत सर। त्यानंतर एक सोन्या चांदीचा चोरीचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे सर, आणि 4 गाड्या ज्या आहेत त्या चोरी गेल्या होत्या त्या रिकवर केलेल्या आहेत। यामध्ये सर आम्हाला टेक्निकल विंगची आपल्या बरीच मदत झाली आहे। मी ह्या प्रास्ताविकाच्या निमित्त ज्यांचे मोबाईल्स किंवा ज्यांची मालमत्ता गेली होती ती आज आम्ही तुम्हाला सुपूर्द करीत आहोत। हा टोटल मुद्देमाल हा 7.5 लाखाचा मुद्देमाल जवळजवळ आहे। आमचं जास्त टार्गेट होतं, पण आम्ही तुम्हाला जास्त घाई झाल्यामुळे लवकर करत आहोत। आम्ही हे कार्यक्रम वारंवार घेऊ आणि जेव्हा आपली एखादी गेलेली वस्तू परत मिळते त्यामध्ये खूप मोठं आपल्याला समाधान मिळत असतं। तर इथून पुढे देखील आपल्या ज्या सर्व वस्तू, गाडी असेल, मोटरसायकल असेल, मोबाईल असेल किंवा इतर वस्तू ज्या आपल्या गेल्या तर त्या आम्ही पूर्णपणे आपल्याला शोधून परत देण्याचा प्रयत्न करू। माननीय पोलीस आयुक्तांचे आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत की आपल्याला लोकाभिमुख पूर्ण आपल्याला आपली कार्यपद्धती ठेवायची आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या प्रेरणेखाली तो प्रयत्न करत आहोत। आणि याच पद्धतीने पुढे देखील जे काही जनतेचे एक सेवक म्हणून आमची जबाबदारी आहे ती आम्ही निश्चितपणे माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पाडू। आणि कडसाहेबांच्या या सर्व प्रयत्नाबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन आणि कडसाहेबांच्या टीमचं देखील विशेष अभिनंदन। असंच तुम्ही कार्य करत राहा। आज पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमाल रिटर्न, ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तर तो हस्तगत करून त्यांना परत देण्याचा कार्यक्रम, अतिशय सुंदर कार्यक्रम हा पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला। त्याबद्दल मी सिनियर PI पंचवटी कड साहेब, त्याचबरोबर ACP पंचवटी आणि DCP झोन 1 यांचे अभिनंदन करतो मी। त्याचबरोबर त्यांना ह्या कामासाठी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे, जे महत्वाची भूमिका बजावलेली आहे, ते आमचे अंमलदार श्रीकांतजी, आणखीन TAWचे पूर्ण आमची टीम, तर यांचेही अभिनंदन। आणि अशाच प्रकारचे उपक्रम म्हणजे सर्वप्रथम एखाद्याची तक्रार आली तर ती नोंदवून घेणे, त्याच्यावर वर्क करणे आणि मग ती डिटेक्ट करून मुद्देमाल हस्तगत करून तो मुद्देमाल परत देणे, हे जेवढं कमी वेळात आपण करू तेवढा लोकांना रिलीफ मिळतो, तक्रारदारांना, आणि त्यांचा पोलीस विभागामधील विश्वास दृढ होतो। तर हे आम्ही हा जो उपक्रम पंचवटीमध्ये कडसाहेबांनी आणि ACP पंचवटी आणि झोन 1 यांनी केलेला आहे, हा पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्व पोलीस ठाण्यामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यावेळेस कर्णिक यांनी मार्गदर्शन केलं आणि गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस कर्मचारी, अधिकारी आदी उपस्थित होते। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।